जेवढ्या जेवढ्या लोकांनी जनता लुटून इस्टेट कमवली, एकही माणूस अजून घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मरणार आणि मरताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज झुंज द्यायला तो काय बिबट्या होता का? ते झुंज नव्हते ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. ज्या ज्या लोकांनी टक्क्यावर काम केलं, म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, सगळी माणसं ईडी होऊन गावात हिंडत. पा कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका. मी बोलत नाही, वाक्य इंदुरीकरचं ऐका नीट. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. तिची भोगा त्याला 17वा अध्याय उत्तर देतोय. झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, आणि भोगे जाणे जे केले कर्म पूर्वजन्मीचे. आणि मग म्हातारपणी गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडे हल्ले किती. हे मी बोलत नाही, 9वा अध्याय बोलतोय. आगा कर्मी जे माझ्याकडे पुरावे सकाळपर्यंत घ्या. आणि मग म्हातारपणी मग चला वृद्धाश्रमात. वृद्धाश्रमात जाऊन पहा तुम्ही, सगळं हाच माल आहे. आणि ते आम्हाला ओळख करून देतात गेल्यावर. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत मी विस्तार झाला एवढा माझा. आणि आता काय, एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. बरं आला तर आला, सुईचा नाही आला. आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटलाच का. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. कर्म साधं करा. कर्माचे 7 प्रकार आहेत. मोबाईल बंद करताय. राजस, तामस, सात्विक सगळे करा कर्म. राजस कर्म, तामस कर्म, सात्विक कर्म, ऐच्छिक कर्म, अनैच्छिक कर्म, मानसिक कर्म. कर्म कोणताही करा, कर्माला माफी नाही. बदला घेणार. तुम्हाला लुटायचे ना जनता, हाना. पतसंस्था तळासकट हाना, पण गेम होणार हे ध्यानात ठेवा. डोकंच बनलं. कार्यक्रम होणार आणि त्यांच्या डाव्याला आमचं प्रवचन राहणार, म्हणजे आमचंही वाटोळं. परत मागून येतो 3व्या, जगात देव आहे का? आहे, फक्त आपल्याला का दिसत नाही त्याचं उत्तर आहे ज्ञान नाही. इथं होतो ना. आता पुढे सरकतो. हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव. या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे. तो गडी थोडा चालू आहे. मन त्याला एक प्रियशी आहे. हे गल्लीतल्या गल्लीतला पण आहे.
त्याच्या प्रियसीचं नाव आहे इच्छा, पण तिला माहित नाही हा गडी नपुसक आहे. ही पडली त्याच्या नादाला लागली, तिनं धुतला तो काय भिकारी करायचा तेवढा केला, कोणी गेलं मामाला इच्छेनं, पण तिला माहितच नाही हा गडी नपुसक आहे. आता तिला बाळ होऊ शकत नाही, म्हणून 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली. आता पोरीने उत्तर द्या. पोरीनं तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही. ती बाजू मी घेतो पोरांची. पोरं कधीच धोका देत नाही. धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोणा. धोका देतील पण मिळाली तर पाहिजे ना. रेंज गेली काहींची रेंज, आणि ही तिला सांगायला गेली. ती सांगायला तिला धोका बसला इच्छेला मनापासून. मनापासून इच्छेला धोका बसला. आणि कोणती पोरगी जर प्रियकराने धोका दिला तर ती आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, ती फक्त मैत्रिणीला सांगते. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. स्टेजवरची महाराज मंडळी ध्यानात ठेवा. इंद्रिकाचे वाक्य आहेत, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. तुम्ही थुकेल तंबाखू वाळून खाऊन मारणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं. बंद. लोकांना काय, आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, हे नाही झोप. आता काय बरं, रात गई हो. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही संपले. जन हे सुखाचे जन हे सुखाचे मैत्रीण आहे आणि तिच्या मैत्रिणीचं नाव माया आहे. जरा घोटाळा ना. आणि ज्यांनी माया तोडली त्यांना नगर नारायण म्हणतात. जे मायाच्या पलीकडे गेले त्यांना शिवाजी महाराज म्हणतात. हे गप्पा मारून पारमार्थ होत नाही हो. उगत आपल्या चुलीला तंगड्या लावायच्या आणि पप्प्याच्या आईला इतिहास सांगायचं काय तिला उभी. ते काय होईल तुम्हाला काय नाही होणार, तो तर जळल तेवढं मागवडा काय करतो. काही गप्पा आहे. माना नाही तर नका मानू. तुम्हाला पटलं तर पहा म्हणा. परमार्थ रक्तात असावा लागतो. तुम्ही काहीच बोला हा किंवा नाही. काही माणसं मेली अजून हरिपाठ पाठ नाही. काही मरतील काला झाल्यावर. नाही नाही जगायचंय मला. ओवी सांगतो 2-3. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देत नाही. काशेतलं गुशीड कधी दूध पेत नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. पुण्य असल्याशिवाय परमार्थ यशस्वी होऊ शकत नाही. हा माणूस सुंदर वाजवतो, हा पोरगा सुंदर वाजवतो. यांच्या घराण्यामध्ये पंजोबा वारकरी असले पाहिजेत, आजोबा वारकरी असले पाहिजेत, वडील वारकरी असले पाहिजेत. थोडा तरी परमार्थाचा गंध असायला पाहिजे. ही तिच्या मैत्रिणीला सांगायला गेली. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा बोलत जा. मायाचं काय कोणाला घेणं नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाहिजे झालं.
ती प्रेम बीम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बीम हे सगळं लबाड आहे. ह्या जगामध्ये 3च गोष्टी खऱ्या आहेत, संत, ग्रंथ आणि भगवंत. बस संत, ग्रंथ, फलकट तो संसार आणि ही गेली तिला सांगायला, बाई म्या प्रियकर निवडला, म्या प्रियकर निवडला, पण मला धोका बसला ग, तो तर नपुसक निघला. असं कोण म्हणती? इच्छा. कोणाला सांगती? फटाफटा बोला. मायाला. माया म्हणली, बाई तुला तरी प्रियकर आहे, मला तर नवराही नाही प्रियकरही नाही, पण मला लग्न न करता 16 पोर आहेत. ऐका, 16च्या 16. एक मी 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 नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तू महाराज नाही, तू पुरा डोक्यातून गेलेला माणूस. तू पांडुरंगाचं लेकरू आहे. आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का, नवीन ते कार्ड छापितात, कार्ड. ते कार्ड कीर्तन समजा काय येड्यांना वाटायचं, आणि त्या कार्डावर छापितात काय काय, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिव पुराणकार आणि समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो, मग आम्ही काय 31 वर्ष खेकडं धरितो का? आता मला 31 वर्ष झाले, 31 वर्ष मी लोकांच्या शिव्या खातोय. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहे महाराज, मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायची जमत नाही. त्याला मी मागं राहिलो, त्याच्यामुळे मी सगळ्या बोकांपेक्षा मागं राहिलो. मला 2 कामं येत नाहीत, यान आपल्या बोकांडी बसा, जमणार नाही. हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट चाटून जगायची सवय, आणि याला सगळं विकायची सवय, स्वाभिमान विकायची सवय नाही. हे आपल्याला शिकून ठेवलंय. छत्रपतीनं 3च गोष्टी शिकवल्यात आपल्याला. बुटाची पॉलिश करून जगायचं, पण बुटात चाटून जगायचं नाही. सगळं विकायचं, पण स्वाभिमान विकायचा नाही. उपाशी झोपायचं, पण लाचारी पत्करायची नाही. हे 96 कोळी खानदान रक्त आहे. हे तर चालचूल चालत नाही. यान आपल्या बोकांडी बसा, दुसऱ्याचं बोकांड पहा. आपल्याकडे ओवी आहे त्याला, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती काणी ना ऐकावी, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण मिरवी जगा माझी. ज्ञानोबारायची भाषा आहे. आणि कधी तुम्हाला सांगा, कुणाचंच काही होता आलं नाही तर तुम्ही ज्ञानोबारायचं लेकरू व्हा, कल्याण झाल्याशिवाय आलं. काही होता आलं नाही तर होऊ नका, पण ज्ञानोबारायचं कल्याण होईल. ज्ञानोबारायचं लेकरू व्हा. आज कीर्तनाला घेतल्या अभंगात घुसण्यापूर्वी मायेची 16 पोरं आहेत, पण पाया पडून सांगतो तुमच्या, आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 6व्या नंबरचा आहे. जरा टाळकरी बेळकर यांना राग येतोय माझा, पण हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे महाराज. जरा आपल्या लोकांनी आपलं उचलूनच धरलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला, कारण आज हे सत्य करून आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाही आहेत, आज संकट धर्मावर आहेत. तुमचे माझे लाख मतभेद असतील, पण संप्रदाय आणि धर्मासाठी तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुमचं माझं पटत नाही हा वैयक्तिक मुद्दा आहे. तुमचं माझं पटत नाही हा वैयक्तिक मुद्दा आहे. ते पटो अथवा न पटो, पण धर्म, धर्म, गाव आणि संप्रदाय 3 गोष्टी संकटात असतील तर तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही जर एकमेकाच्या तंगड्या ओढीत बसले, संपले तुम्ही नकाशातून. 31 वर्षापूर्वी मी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला 1000 पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही.
अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाच आहे मी. या जगात खरं चालत पण एक वाक्य आपलं खोटं ठरलं नाही. तुमचं काय मत आहे? आणि आता नारायणगडाच्या सप्तात राक्षस भुवनमध्ये सांगतो, जर तुम्ही आणि मी तुमच्यात आणि माझ्यात भांडत राहिलो तर सांगून ठेवतो, राक्षस भुवन हे जे गाव आहे हे शनीचं मूळ पीठ आहे. ते राक्षस आणि हे राक्षस नावं दोनच आहे ना, मग ते काय मला माहित नाही का? काय पहा तारा, मला उत्तर काय सांगायचंय माहितीये का? राक्षस भुवन यज्ञ करतय आणि तिथंही शनी आहे आणि इथंही गडाचा सप्ताह आहे. तुमच्या पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, तुम्ही मी जर असेच राहिलो तर आपला धर्म शिल्लक राहणार नाही. तुमचं काय मत आहे? आमचा राग येऊ द्या, काय आपण हरिपाठ करतोय? पाया पडून सांगतो तुम्हाला, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. मला हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. गाण्याच्या चाली लावून हरिपाठ चालत नाही, नाचून हरिपाठ चालत नाही. तुमच्या पाया पडतो, हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणू नका, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणू नका, आणि 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावून म्हणू नका. कारण हरिपाठ लिहिणार बाळ इतकं कोवळं आहे, इतकं कोवळं बाळ आहे, या जगातले नाही या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. या विश्वात जेवढे संत झालेत त्या सगळ्या संतात कोवळे संत ज्ञानोबा आहे. तो कोवळे संत ज्ञानोबा आहे. सांगू तुम्हाला पुढे, ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आज जी अख्ख्या विश्वाची आई आहेत त्यांना ज्ञानदेव. ज्ञानोबा आहे जगातलं सगळं. या विश्वातलं, मी जगात नाही म्हणत, विश्वात हरिपाठ. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हरिपाठ सोपा बिपा आहे. मूर्खपणा डोक्यातून काढून टाका. हरिपाठातलं एक कडवं कळायला एक जन्म लागतो. हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी का ग्रंथ आहे का? ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. ज्ञानेश्वरीत 3500 दृष्टांत आहेत, 1.25 लाख शब्द आहेत. नीट आहे का? 9033 ओव्या आहेत. किती गेलं बॉम्बाला? 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत, 1.25 लाख शब्द आहे आणि 2 भाग आहेत, 1 ते 9, 9 ते 18, 9व्या अध्यायापाशी. आणि एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही. नाही, पुरीचं वैशिष्ट्य आहे, पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. कोणती जगातली पोरगी पहा, प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. ग्रंथ आहे का तो? 10व्याच्या प्रवचनाला ज्ञानेश्वरी नदीवर यायची. तुमच्या बापाने दिली होती ज्ञानेश्वरी, आणि नदीवर ठेवायची ज्ञानेश्वरी. नदीवर ज्ञानेश्वरी नदीवर ठेवायचा ग्रंथ आहे का? ज्ञानेश्वरी नदीवर ग्रंथ आहे का तो? हरिपाठ, हे सप्त्याचे जे हरिपाठ आहेत ना आपले, हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटीला स्कड आला तर भजने पिसाळले, हा त्याच्यावर धावतो तो त्याच्यावर. हे झकमाराय करता हरिपाठ. भजन सुद्धा कधी अख्या रात करायचं नाही. बॉम्बला तर घेण्यात द्यायचं, देवान झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळं म्हणतो का म्हणजे? भजन लईत लई 10:30. बोला तुमचं काय मत आहे? अख्या रात. आणि हे भजन बिजन सप्ते असले तरच करायचं. हे 5 वर्षाचे भजनं करायचे नाहीत. त्याला पोर झालं त्याची बायकून तो पाहिजे. त्यानं तुला विचारलं होतं, चालले थोपाडवाशी पीटी बगलात, चला भजनाला. आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल आणि यांनी त्याच्या दारात जाऊन निवळायचं. नामदेवा पुत्र झाला, नामदेव पिऊन झोपला. कोणी झालं तुम्हाला एक वाक्य माहिती आहे तुम्हाला काय? या जगातला सगळ्यात श्रीमंत संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. आणि या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणजे वारकरी आहे. सगळ्यातलं हे काय
एखाद्याला नुसतं म्हणलं ना, टाळ नीट वाजव, हा पा टाळ तुम्ही सप्ताग्याला उडत. अरे काय आला मरायला भजन, काय आला भजन येईन मरायला, भजन येईलच का आला. भजन हे नम्रतेशिवाय येत नाही. भजन असं एकमेकावर धावून येतं का. काही लोक म्हणतात मी इंदुरीकडच्या कीर्तनात टाळ घेत नाही का, तुलाही बोलत. मी पागल बी गेलो, खडे आणतोय मी लोकांना. मी फक्त खरं बोलतोय आणि ते झोंबात आहे. अजून 2 वर्षाविषयी मला नको. आता अभ्यास करा. ही कीर्तनं थोडी झोंबतात पण ती काळाची गरज आहे. राक्षस भुवनवाल्याने सप्ताह नाही केला, राक्षस भुवनवाल्याने धर्म कीर्तन 16 केला. त्यांनी सप्ताह नाही केला, त्यांनी धर्म कीर्तन 16 केलाय. हो, अभ्यास करा. काय ज्ञानेश्वरी, काय हरिपाठ, आणि ती माया जी आहे इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. तिला 16 पोर आहेत. ऐका, 16च्या 16. मी, तू, तुझं, माझं. काम आणि शरीरात काम. तर जरा नीट ऐका तरुण पोरं विर, पागलपणा करू नका. शरीरामध्ये काम तयार झाला तर तो डोळ्या वाटत बाहेर पडतो, आणि डोळ्यात जर पाप तयार झालं तर ते मनात पाप होतं. आणि डोळान मन एकत्र आले का विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना असं करायला होतं लागत. ज्ञानेश्वरीन गाथा इथं चालत नाही. म्हातारा सुद्धा मोकळ्या मनाने बायको करू शकतो. हो, तो फक्त वयानं दमलाय. हसण्यावारी नेऊ नका. ओवी ऐका. येत इंद्रिये जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. आणि दुसरा अध्याय असंही म्हणतोय, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. हो, अजून ओवी आहे त्याला, हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. पुढचं सांगू का तुम्हाला. विषयाचं ध्यान जरी झालं तरी परमार्थाचा पट्ट्या बळवतो. माझं हे 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 कुठून आणलं. हे न चालत नाही. स्वप्नात श्रीचं दर्शन झालं, परमार्थाचा पट्ट्या बोळ झाला. इथं कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तर माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसं अशी पाहिजे. प्लॅस्टिकची काय श्री येते, स्वप्न आहे. नुसती गालात असली तर माणूस जमिनी किती. हे मी बोलत नाही, वाक्य ऐका. विषयाचं ध्यान जरी झालं तरी त्याला त्याचा संग लागल्याशिवाय राहत नाही. ऐका, विषयाचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला. काम शरीरात तयार झाला, तो जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. आणि विषयाचं ध्यान जरी झालं, दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञेची लक्षणं अर्जुनाला सांगताना सगळं हेच सांगितलंय. हेच ते वाचा एकदा जरा. 2 गोष्टी वाचित जा. स्थित प्रज्ञेची लक्षणं आणि नाथबाबाचं चिरंजीव पद. उगाच गप्पा आणायचं आपला काहीतरी. विषयाचे करी ध्यान सांगूनच टाकतो. विषयाचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेवला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशिसी. राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये. स्वामित्व विषय वृत्ते, त्यास लाभे प्रसन्नता. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. आयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे. म्हणून न मिळे शांती, शांती विन कसे सुख. एन हो नाही चालत. नाही नाही, असं जमणार नाही. तो काम आहे. आता त्याच्या पुढचं ऐका. काम शरीरात तयार झाला आणि तो जर अपुरा राहिला, क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो, शिवाजी महाराजांच्या सप्त्यात तरुण मंडळी, राग आकळा,
खून करायला 2-4 दिवस नाही लागत, मर्डर करायला काही दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन समल्यावर 5 लाख देतो इंदुरीकर बोकस, बुकशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही, पण ते 5 लाख खर्चायचे कवा? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. तुम्ही 2 मिनिटं रागाला कंट्रोल करा ना, काय तुम्हाला फरक पडला का? त्याला काय गोळीबार करायला का दुपार लागते, मर्डर करायला का 5-6 तास लागते? पण वव्यात ऐकत जा ना जरा, काम अपुरा राहिला का क्रोध तयार होतो, आणि काम जर पुरा झाला पुरा तर त्याला रोज ती गोष्ट मिळावा असा लोभ तयार. सूत्र पहा किती अवघड आहे. एखाद्या माणसानं सोसायटीत काम करताना एक खताची गुणी विकली का तो सोसायटीला गिराईक पाहतोच, त्याला लगेच काय तयार होतो? करेक्ट, नाद लागत होतो त्याला, नाद. परत मागण येतो. काम तयार झाला, झाला काम काय पुरा झाला नाही, पुरा झाला, आणि तो काम जर पुरा झाला तर मला रोज ती गोष्ट मिळावा. करेक्ट, लोभ तयार होतो, आणि लोभ एकदा तयार झाला का माझ्यासारखा कोणीच नाही हा मत तयार होतो. मत हे काय मोटरसायकल चालला कुत्र्याला ठाणे, पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढीन, मत आहे. आम्हाला पाहिलं का खकारा टाकीतो, मुळ्याचा कोण दुख होतो ना त्याला. आम्हाला पाहिलं का पेपर सुटला 12वीचा, 4 जण नारू 90 पेली, फुल टाईट झाले, आणि मोटरसायकल बसले. आता 4थं कुठं बसला असेल? कॅरेजवर, टांगड्या फाकेल, चाललं उलट, धडकलं, दोन्ही बॉल सटकले, आणि मी आलं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी? 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? मी 100 ओव्या सांगितलं तुम्हाला. आजच्या कीर्तनात 100पेक्षा जास्त ओव्या झाल्या. मग तुम्ही बॉल सटकल्याची ओवी कुठे? याला म्हणायचं दंभ. नीट आहे का बरं का? लय किचकटे. काम पुरा झाला नाही, आणि कामाची अवस्था अशी आहे, इथं तयार होतो तो. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी, पापण्यांच्या मध्यभागी एक पांढरा भाग आहे, आणि पांढऱ्या भागाच्या मध्यभागी काळा भाग आहे, आणि त्या काळ्या भागात एक खटकी आहे. घरी गेल्यावर आरशापुढे उभे राहा. समोरची गोष्ट जर आवडली ना, ती इकडं दिसत नाही, मध्ये दिसत. मग तुम्ही अभ्यास करा पोरींचा. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवय नाही, 13 ते 18, आणि एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेले नाही. नाही, पोरीचं वैशिष्ट्य आहे, पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. कोणती जगातली पोरगी पहा, प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. ही रिवरच्या मोटरी चोरीतो, किबली चोरीतो, लोकांच्या किबली, आणि मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काही नटबा दे. अजून लई किचकटे बरं का पुढं. तुम्हाला पहिलं हेच सुधारलं. काम तयार झाला, आता त्याला 7 गोष्टी आहे बरं का. ते VIP लोकांसाठी लय महत्वाच्या स्टेजवरच्या. तुमच्यासाठी स्टँडर्ड आहे त्या, तुम्ही लिहूनच ठेवा. कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत, तुम्ही खात्रीशीर ऐका. आता तुम्ही नवरदेव होणार नाही तो विषय. तुमचा विषय सोडून द्या. तुम्ही झाले तर तुम्हाला पश्चाताप आहे ना.
ज्यांचे लग्न झालेत ना त्यांना पश्चाताप आहे, पण ज्यांचे राहिले तुम्ही तो विषय सोडून द्या. हे मी बोंबलत होतो तुम्हाला. हा लोक म्हणजे इंदुरकर येड आता रविवारी झालं, मंगळवारी रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली.